नमस्कार मैत्रिणींनो. श्री सूक्ताचा हा 13वा अध्याय. ओम आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीं चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदः मे आवह. ह्याचा अर्थ असा आहे की हे सर्वज्ञ जातवेद अग्निदेवा, म्हणजे आपण पहिल्यांदा अग्निदेवतेला प्रणाम करायचा आहे, त्यांचं गुणगान करायचं आहे की हे सर्वज्ञ, तुम्ही सर्व जाणता. तुम्ही ना क्षीरसागरातून आर्द्रा नक्षत्रावर उत्पन्न झालेल्या कमळांनी भरलेल्या जलाशयात गजशुंडांनी अभिषेक करणाऱ्या, म्हणजे डोळ्यासमोर चित्र आणा की छान असं कमळांनी भरलेलं तळं आहे, त्याच्यामध्ये आई लक्ष्मी देवी बसली आहे आणि गजशुंडाने 2 गजलक्ष्मी आईवर जलाचं अभिषेक करत आहेत. अशा सर्व प्राणी मात्रांमध्ये पूर्णत्वाने राहिलेल्या अशा पुष्टिकारक पिंगल वर्णाच्या कमलमाला धारण करणाऱ्या, तसेच चंद्रा जसा आपल्याला शीतलता देतो आणि आल्हाद देतो तसा आल्हाद देणाऱ्या, तसेच सुवर्णालंकारांनी अलंकृत झालेल्या, म्हणजे दागदागिन्यांनी छान सजलेल्या अशा प्रकाश स्वरूपा श्री लक्ष्मीला माझ्याकरिताच माझ्या घरी बोलाव, अशी आपण ह्या श्लोकामध्ये आईची विनवणी करायची आहे, प्रार्थना करायची आहे.